नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 26 फेब्रुवारी 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू होत आहे? नवी दिल्ली येथे। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे। या संमेलनाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते। या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तारा भवाळकर होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2024 अमळनेर जळगाव रवींद्र शोभनेचे अध्यक्ष होते। 96वे मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2023 वर्धा येथे आणि त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर। प्रश्न क्रमांक दुसरा, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयन प्राणीशास्त्र उद्यान येथे देशातील पहिल्या प्राणी संग्रहालयात कशाची स्थापना झाली? बायोबँकची। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयन प्राणीशास्त्र उद्यान येथे देशातील पहिल्या प्राणी संग्रहालय आधारित बायोबँकची स्थापना करून भारताने वन्यजीव संवर्धनात एक मोठे पाऊल उचलले आहे। जुलै 2024मध्ये कार्यान्वित झालेली ही सुविधा धोक्यात असलेल्या प्रजातीमधील अनुवांशिक साहित्य साठवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी डिझाईन केलेली आहे। हा प्रकल्प विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी सोबत सहकार्याने केला जात आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, टाइम मासिकाच्या 2025च्या वर्षातील महिलांच्या यादीत कोणाला स्थान देण्यात आले आहे? भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, ईशान्य भारतातील आसाम राज्यातील भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांचे नाव टाइम्सच्या 2025च्या महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे। वन्यजीव संवर्धनात त्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळे 45 वर्षीय जीवशास्त्रज्ञ या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय ठरले आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक ऊर्जा प्रभावासाठी निरीक्षक म्हणून कोणता देश ओपेकमध्ये सामील झाला? ब्राझील। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, ब्राझीलने तेल उत्पादक देशाच्या ओपेक प्लस गटात निरीक्षक म्हणून सामील होण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे, जो त्यांच्या ऊर्जा धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। ब्राझीलच्या राष्ट्रीय ऊर्जा धोरण परिषदेने मंजूर केलेला हा निर्णय देशाला उत्पादन निर्णयामध्ये स्वातंत्र्य राखून प्रमुख तेल निर्यातदार राष्ट्रासोबत धोरणात्मक चर्चेत भाग घेण्यास अनुमती देतो। प्रश्न क्रमांक 5, महिलांच्या समावेशासाठी RBIने आर्थिक साक्षरता आठवडा 2025 सुरू केला। 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारतीय रिझर्व्ह बँक RBIने 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आर्थिक साक्षरता महिलांची समृद्धी या विषयावर लक्ष केंद्रित करून आर्थिक साक्षरता सप्ताह 2025 सुरू केला आहे। या वार्षिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिलांना वित्त व्यवस्थापन, माहितीपूर्ण निर्णय घेणे आणि आर्थिक वाढीमध्ये योगदान देण्याबद्दल शिक्षित करणे आहे। प्रश्न क्रमांक 6, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBIचे नवे संचालक म्हणून अधिकृतपणे कोणी शपथ घेतली? काश पटेल यांनी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारतीय वंशाचे काश पटेल यांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBIचे नवे संचालक म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली। पटेल यांनी पवित्र हिंदू ग्रंथ भगवद्गीतावर शपथ घेतली, जी अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे। त्यांचा शपथविधी समारंभ आयझेनहॉलवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये झाला, जिथे अमेरिकेचे अटॉर्नी जनरल पाम बॉडी यांनी त्यांना शपथ दिली। पटेल यांनी ख्रिस्तोफर रे यांचे स्थान घेतले। प्रश्न क्रमांक 7, एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 14,000 धावा करणारा खेळाडू कोण ठरला? विराट कोहली। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ODI सर्वात जलद 14,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम मोडला आहे। संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात पाकिस्तान विरुद्धच्या त्यांच्या 287व्या धावात त्यांनी 14,000 धावा पूर्ण केल्या। प्रश्न क्रमांक 8, केंद्रीय उत्पादन शुल्क दिन 2025 कधी साजरा केला जातो? 24 फेब्रुवारी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा केंद्रीय उत्पादन शुल्क दिन च्या केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। हा दिवस केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी कर प्रणाली राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता देतो। प्रश्न क्रमांक 9, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली? सब्यसाची कर यांची। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, नवी दिल्ली येथील एक प्रमुख संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथने प्राध्यापक सब्यसाची कर यांची त्यांचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। प्राध्यापक चेतन घाटे यांच्याकडून पदभार स्वीकारतील।
आजचा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10. सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय विमानतळ बनले. मोपा विमानतळ. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडद्वारे विकसित आणि संचालित मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टने सेवा क्षेत्र श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा परिषद सुरक्षा पुरस्कार 2024मध्ये प्रतिष्ठित सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ बनून इतिहास रचला आहे. मुंबईतील द ललित येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.